मेधाताई कुलकर्णी पुण्याच्या भाजपच्या खासदार आहे ना, काय झालं कळत नाही मला. मध्ये कुठेतरी एक नारायणपेठेत कोणीतरी हिरवी रंग लावला, तिथे भगवा रंग केला. आता शनिवार आठवड्यामध्ये कोणतरी नमाज पडला तर त्यांनी गोमूत्र शिंपडून ते पवित्र केलं. मेधाताई SNDTमध्ये खासदार असतानापासूनची ओळख आहे. त्यांना त्या भाजपमधल्या संदीप खर्डेकर फार छळायचं. संदीपला असा हाग्यादाम दिला मी, तेव्हा मग ते संदीपचं बंद झालं. तो तिला चिठ्ठ्या पाठवायचा मैदानाला, तेव्हा त्या नगरसेविका होत्या मला वाटतं. आणि संदीप खर्डेकर फार हलकट आहे. आणि त्याच्या बायकोनी मला माफी मागितलेली आहे. त्याच्या ते फार घाणेरड्या सवयी संदीप खर्डेकर. त्याची मुलं फार गोड आहेत संदीपची. त्याची बायको एकदम चांगली आहे, म्हणजे ती आहे म्हणूनच संदीप वाचलेला आहे. नाही ते संदीपने खूप मार खाल्ला असतो. आणि संदीपच्याबद्दल काय काय गोष्टी आहेत ते मी सांगू शकतो. तर आता हे मेधाताईंनी, तर मेधाताईंना माझं काय म्हणणं आहे की आता त्या शनिवार आठवड्यामध्ये ना मी खूप वर्षापूर्वी गेलो होतो, म्हणजे अगदी 87-88ची गोष्ट. तर तिथे काय होतं, ते बाजीराव मस्तानी, ते म्हणा की गाईड होता तो गाईड म्हणला की हा बेड आहे ना, इथे बाजीराव मस्तानी आणि पेशवे झोपायचे, मस्तानी आणि बाजीराव झोपायचे. आता ते बेडशीट चुरगळलेली होती. म्हणलं ते अजून तशीच ठेवली आहे का तेव्हापासून? मग सगळे लोक हसले वगैरे. माझं म्हणणं आता काय माहिती का मेधाताई, ते एक लक्षात घ्या तुम्ही, गोमूत्र शिंपडून ना असं पवित्र वगैरे असं नसतं का, असं होत नाही. पावित्र्य ही जी कॉन्सेप्ट आहे ना, ती मुळात नमाज पडणं हे अपवित्र नाही आहे. हां, आता कोणी आगाऊपणा केला असेल तर तुम्ही कंप्लेंट द्या की बाबा ही एक हेरिटेज वास्तू आहे, याचा कोणी धार्मिक वापर करू नये वगैरे वगैरे. ही काही तुमची पर्सनल प्रॉपर्टी नाही ना. तुम्हाला झालं आहे काय मला समजत नाही. हिंदुत्ववाद म्हणजे धर्मवाद नव्हे, धर्मांधता नव्हे. हिंदुत्ववाद ही एक आयडिओलॉजी आहे हिंदू समाजाचे व्यापक हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी. हिंदुत्ववाद म्हणजे अँटी मुस्लिम नाही आहे, अँटी इस्लामिक नाही आहे. मेधाताई तुमचं काहीतरी गडबड झालेली आहे. मुसलमानांना शिव्या ठेवणं, नाव ठेवणं म्हणजे हिंदुत्वच नव्हे. आणि गोमूत्र शिंपडून पवित्र येतं ते कॉन्सेप्टच चुकीची आहे. पावित्र्याची कॉन्सेप्ट इथे आहे. तुम्ही काय करायला पाहिजे होतं, तिथे जिथे नमाज पडला ना तिथे आरती करायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे, पूजा करायला पाहिजे. नमाज ही पण एक पवित्र गोष्ट आहे. नमाज पडल्यामुळे वास्तू अपवित्र झाली हा कॉन्सेप्टच चुकीचा आहे. नमाज पडणाऱ्याचा हेतू काय होता हा एक वेगळा विषय आहे. कोणीतरी भडकवला असेल वगैरे तो एक वेगळा विषय झाला. परंतु बाळासाहेब ठाकरेंनी काय केलं होतं, रस्त्यावर नमाज पडायचे तर त्यांनी महाआरती केली होती. ते तुम्ही करायला पाहिजे होतं.